रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पारगावच्या हनुमान दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचा भव्य सोहळा गुरुवारी. 50 वर्षाच्या ऐतिहासिक वाटचालीचा गौरव. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील हनुमान दूध संस्थेच्या 50 वर्षाच्या ऐतिहासिक आणि गौरवशाली वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा येत्या 4 जून रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आमदार डॉ. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्यास खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार सत्यजित देशमुख, वारणा बँकेचे चेअरमन रिपुणराव कोरे तसेच सहकारी दुग्ध संस्थांचे जिल्हा सहाय्यक निबंधक कृष्णात ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या प्रेरणेतून 6 ऑगस्ट 1976 रोजी स्थापन झालेल्या हनुमान दूध संस्थेने गेल्या 5 दशकात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सध्या संस्थेकडून दररोज सुमारे 4,500 लिटर दूध संकलन केले जाते. दूध उत्पादक सभासदांच्या हितासाठी फरक बिल वाटप, दिवाळी भेटवस्तू, यात्रांसाठी आर्थिक मदत, उत्कृष्ट दूध उत्पादकांसाठी बक्षीस योजना, शैक्षणिक सहली, अभ्यास दौरे, दूध उत्पादक मेळावे आणि गुणवंतांचा सत्कार अशा विविध उपक्रमांमुळे संस्थेने सभासदांचा दृढ विश्वास संपादन केला आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादक सभासदांना विशेष भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार असून या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती शहाजी पाटील यांनी केले आहे. यावेळी पोलीस पाटील, सदस्य सुहास कारंडे, राजेंद्र धुमाळ, बाबूराव मोहिते, कृष्णा पाटील, बाळासाहेब पाटील, जगन्नाथ पाटील, मुराद मुल्ला, शिवाजी सीत, कुंडलिक गायकवाड, अनघा कुलकर्णी, सुवर्णा पाटील तसेच सचिव कुंडलिक पिंपळकर उपस्थित होते. हनुमान दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी निमित्ताने संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दूध उत्पादक सभासद, पदाधिकारी आणि हितचिंतकांच्या कार्याचा विशेष आढावा विन टीव्ही मराठीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावडे. आपण ते दूध उत्पादन किती म्हशीवर सुरू केलं? सुरुवातीला आम्ही एका गाईपासून सुरुवात केली होती. साधारण सुरुवात एका गाईपासून घरात एक गाय घेतली होती. त्यानंतर हनुमान डेअरीच्या सहकार्यानं आम्ही रानामध्ये त्यावेळेला एक 100 जनावरांचा गोठा बांधून एक 100 गायींचा आम्ही प्रोजेक्ट चालू केला होता. त्याच्यानंतर परत संस्थेच्या मार्फत परत आम्ही वारणा दूध संघाच्या मार्फत म्हशींचं पण हळूहळू आम्ही असं एक प्रोजेक्ट घेत म्हशी पण आम्ही 50वर म्हशी केल्या त्या. साधारण 150 जनावरांचा माझा गोठा होता. आता त्या कालांतरानं माणसांच्या टंचाईमुळं आता सध्या मी एक 40 ते 45 जनावरं फक्त आता ठेवलेली आहेत. तर बाकीचं आम्ही आता एक 5-6 महिन्यापूर्वी आम्ही एक दुधापासून बाय प्रोडक्ट बनवण्याचा एक छोटासा व्यवसाय चालू केला आहे. संस्थेच्या सहकार्यातून आम्हाला त्यांच्या मदतीतून आम्हाला उत्पादन आम्ही आता जे तयार करतो आहे त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आता छोटासा व्यवसाय चालू करून आम्हाला जेवढं दूध जे प्रोडक्शनसाठी लागेल तेवढं आम्ही इथं वापरतो आहे. बाकीचं जे दूध आमच्या शिल्लक राहते ते आम्ही परत संस्थेला पुरवतो. हनुमान दूध संस्थेनं मला प्रकरणातून सहकार्य केलेलं आहे. नंतर म्हशी घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी प्रकरण. नंतर माझं वार्षिक 7.5 ते 8 लाख दूध होते. मी महिन्याकाठी माझं आता दिवसा 30 लिटर दूध चालू आहे. साधारण महिन्याला किती पडतं इनकम? महिन्याला माझं बिल म्हणजे आता 30 लिटर दूध असेल तर एक 60 ते 70 हजार रुपये बिल निघते महिन्याकाठी. हा, त्यातला निम्मा खर्च एक निम्मा धरून 30,000 ते 35,000 रुपये मला शिल्लक राहतात. 30-32 हजार पगार पडतोय म्हशीच्या ह्याच्यात. तुम्हाला आज नवीन युवक सगळे नोकरी करण्यापेक्षा युवकांनी ह्या क्षेत्रात म्हशी परवडत नाही म्हणतात. कारण म्हशी ज्या ह्यानं टॅक्टनं केलं तर म्हशी भरपूर परवडतात. मी आता 8 महिने दूध काढतोय. म्हशी गाभण असले तरी 8 महिने दूध काढतोय. एक म्हणतात की 5 महिने 6 महिने देतात. खरं तसं नाही. मी 8 महिने आता आमच्या ह्या 3-4 म्हशी म्हणजे सगळ्याच म्हशी आहेत की 8 महिने मी दूध काढतोय. 8व्या महिन्यापर्यंत त्याने आटवायला लागते. अशी शिस्त जर वगैरे ठेवली, वैरण व्यवस्थित, भरडा, पाणी वगैरे सगळं शिस्तीबद्ध केलं तर युवकांना नोकरीची काही गरज आवश्यकता नाही.
हनुमान दूध संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाली. हो. या 50 वर्षामध्ये दूध संस्थेनं तुम्हाला काय असं भरीव योगदान दिलं? मग आता 6 वर्ष झालं माझा कंटिन्यू पहिला नंबर आहे. प्रत्येक वेळी दरवेळी वेगवेगळं भेटवस्तू नंतर पैसे स्वरूपात आता चालू रक्कम त्यांनी देतात. पहिला नंबर 3 ते 4 नंबर काढतात पहिले पूर्ण संस्थेत. 4 संस्थेत जर पहिला नंबर येईल त्याला 3 नंबरपर्यंत पैसे त्यांनी देतात. नंतर भेटवस्तू भरपूर हनुमान संस्थेने सहकार्य. आता 6 ते 6 वर्ष झालं मी कंटिन्यू माझा पहिला नंबर आहे आता या संस्थेत. हे सगळा व्यवसाय आहोत. सर आपलं नाव कसं? माझं नाव कृष्णा धुंडराम भांडवले, जुने पारगाव. आपल्याकडे किती गायी आहेत साधारण? आत्ता आमच्याकडं 16 गायी आहेत आणि बैल एक 17 जनावर आहेत टोटल. ह्याचं खाद्याचं नियोजन आणि चारा पाण्याचं नियोजन कसं करतात? खाद्याचं नियोजन सकाळी आम्ही पहाटे 4 वाजता उठते. 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत खाद्य, वैरण आणि धारा काढणे हा आमचा उपक्रम असतो. त्यानंतर 7 वाजल्यानंतर 10 वाजेपर्यंत गायींना विश्रांती असते. 10 वाजल्यानंतर गायींची स्वच्छता म्हणजे गायी धुणे, सगळी स्वच्छता करणे. पुन्हा एक 12 वाजल्यापर्यंत हे रुटीन चालते. 12 ते 3पर्यंत पुन्हा गायींना विश्रांती दिली जाते आणि 3:30 वाजल्यानंतर पुन्हा आणि हाय ते सकाळचं रुटीन खाद्य, वैरण, चारा घातला जातो. वैरणीसाठी तुम्ही रानात असं काय वेगळं काय काय मका वगैरे असं काय? वैरणीसाठी आम्ही रानात एक 35 गुंठ हत्ती रस लावले, स्वतःची वैरण निर्माण केल्या. पुन्हा मुरघास आम्ही जवळजवळ आता एक 700 बॅगा आम्ही मक्याचं मुरघास केलेला आहे गायींच्या याच्यासाठी. पशुखाद्य आम्ही वारणेचं वापरतोय. वारणाश्री म्हणून पशुखाद्य आहे ते वापरतोय आणि बार्ली म्हणून मी खाद्य मिळते ते खाद्य वापरतो. साधारण या 17 गायींच्या माध्यमातून दररोज किती लिटर दूध? आता सध्या 200 लिटर दुधाचं संकलन आहे आमचं दररोजचं आणि 200 लिटरमध्ये दररोजचं एक 4,000 रुपये आमचं हे आहे आणि त्याचा उत्पादन खर्च जाता आम्हाला 50% आम्ही खर्च गायींवरती करतो आहे. तर आम्हाला दिवसाकाठी एक 2,000 रुपये म्हणजे हे राहते. तुम्ही या गायींच्या धारा अशा म्हणजे मशीननं काढता की हातानं? नाही, गायींच्या धारा मशीनच काढल्या जातात. डबल बकेट मशीन आहे डी लावल कंपनीचं, त्या माध्यमातून आम्ही धारा काढतो. साधारण या 200 लिटरच्या माध्यमातून साधारण तुमच्या त्या हनुमान दूध संस्थेनं काय तुम्हाला सहकार्य केलं का? हनुमान दूध संस्थेचं वेळोवेळी सहकार्य असल्यामुळेच आम्ही हा व्यवसाय करू शकलो किंवा त्यांचं सततचं सहकार्य उत्पादकांच्या पाठीशी असल्यामुळेच आम्ही हा व्यवसाय पुढे चालू शकतो. गाय खरेदीसाठी असं अनुदान वगैरे त्यांचं किंवा कर्ज पुरवठा किंवा असं गाई म्हैस खरेदीसाठी त्यांचं जवळजवळ 10,000 रुपये अनुदान आहे म्हैसीसाठी आणि गाईसाठी 5,000 रुपये अनुदान आहे त्यांचं. तुम्ही हा प्रोजेक्ट मग काय बँकेचं लोन काढून केला की मग? नाही, आम्हाला बँकेचं आम्ही लोन कुठलं काढलं नाही. संस्थेनेच आम्हाला सहकार्य केलं आणि संस्थेच्या जीवावरच आम्ही हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. आमचं कुठलंही बँक लोन नाही, फक्त संस्थेच्या सहकार्यामुळेच आमचं हे चालू आहे. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या गायींच्या ह्याच्यावर तुमच्या घराण्याचा सगळा उदरनिर्वाह वगैरे ह्या सगळ्या हो गायींच्या ह्याच्यावर काय असं वेगळं पण तुम्ही काय प्रगती साधली? गायींच्या जीवावर आम्ही आता आमची 4 मुलं आम्ही शिक्षणात हे केली. एक मुलगी आमची सॉफ्टवेअर इंजिनियर झाली, मुलगा आता इंजिनिअरिंगला आहे, एक मुलगी UPSC MPSC करते. हे फक्त गायींच्या जीवावरच आम्ही करू शकलो. अजून काय प्रगती केली? काय सोनं नाणं दागदागिने? सोनं संस्थेच्या माध्यमातून आम्हाला आतापर्यंत 10 तोळ सोनं मिळालं. संस्थेनं वर्षाला बक्षीस स्वरूपात आम्हाला जे गायींचा प्रथम क्रमांक दूध उत्पादनामध्ये जे क्रमांक काढले संस्थेनं, त्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला आतापर्यंत 10 तोळे सोने मिळाले. बापरे. संस्थेच्या माध्यमातून संस्थेने वर्षाला वारलं तर त्याला आम्ही 2,000 रुपये देतोय. जर एखाद्याच्या घरात आपण ते कळानं एखाद्या घरातलं कुटुंबातलं माणूस जर वारलं तर त्यांना ताबडतोब आम्ही 2,500 रुपये देतोय. एखादा आपण ते काळात एखादं जनावर जरी दगावलं तरीसुद्धा 5,000 रुपये आम्ही त्यांना देतोय. अशा पद्धतीनं मदत करत आलेलं आहे. तिन्ही शाखेमध्ये आमच्या 3 गिरण्या येतात. त्या गिरणीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही की कमी दरात जळप कांडपसुद्धा त्यांना करून देतो आहे. त्याचासुद्धा लाभ त्यांना बऱ्यापैकी होतो आहे. दिपावळीलासुद्धा 6% 7% आम्ही डिव्हिडंड देतो आहे. त्याशिवाय संघाचा पण काही आलेला असतो आहे. असं मिक्स म्हणजे दोन्ही मिळून कमीत कमी 60 ते 65 लाख रुपये आम्ही वर्षाला डिव्हिडंड वाढतो आहे. याशिवाय नवीन आम्ही योजना चालू केलेल्या आहे ह्या गेल्या आता 10-15 वर्षामध्ये
ही लिटरला 10 पैसे ठेवून घेतो आहे आम्ही कपात. लोकांच्याकडे काय पैसे सगळे दिले तर काही राहत नाहीत, म्हणून आम्ही 10 पैसे प्रत्येक लिटरला कापून घेतो आहे. जर नाही म्हटलं तर आमचा पाडवा झाल्यावर आमची जत्रा असती बगाड, तुम्ही बघितलेला आहे. त्या बगाडाला नाही म्हटलं तर आम्हाला 47 ते 48 लाख रुपये ही पैसे उत्पादकांचं आमच्याकडं राहतात. हे पैसे आम्ही पाडवा झाला की दुसरी दिवशी हे पैसे लोकांना वाटतो आहे. कारण का, ज्या वेळा पाडवा असतो त्यावेळा मार्च एप्रिलमध्ये असतो, त्यावेळा लोकांच्याकडे काय बिलं नसतात, काय नसतात, आणि त्यावेळा फार अडचणीत लोक असतात. त्यामुळं आम्ही ही जी योजना आखली, आणि आता तुम्हाला सांगतो सर्वसाधारण अर्धा लिटर दूध घालणारा कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये जातात त्याला, आणि 5, 10 आणि 15, 20 लिटर घालणारा तो कमीत कमी 15-20 हजार रुपये घेऊन जातो आहे. आणि मोठे दूधवाले आहेत ते 50, 55, 60, 1.5, पावणे 2 लाखपर्यंत जातात. त्यामुळं मध्यंतरी आम्ही ही स्कीम बंद करूया म्हटल्यावर सुद्धा लोकांनी सांगितलं पैसे कापून घ्या. आम्हाला ज्या वेळा अडचणीच्या वेळात फार मदत ही होती, आणि त्यामुळं लोक खुशीनं पैसे हे कापून हे करतात. तुम्हाला सांगतो ही योजना अतिशय लोकांना एक चांगली झालेली आहे. दिपावळीचं सुद्धा आम्ही एवढं हे वाढतो आहे 50 ते 7 लाख रुपये, हे सुद्धा प्रत्येकाला नाही म्हटलं तर गरिबाला 5,000, 10,000, 15, 20, 25, 1.5, 2, 2.5पर्यंत सुद्धा लोकांना हे पैसे वाटप होत्या. त्यामुळं लोकांना दिपावळीचं सुद्धा कुठल्या सावकारांच्या दारात नाही तर कुणाकडं पैसे मागायची काही गरज नाही. त्यामुळं आमचा दूध उत्पादक एवढा सक्षम झालेला आहे, काय प्रश्नच नाही. कायमपणे 11 ते 12 तारखेला आमची बिलं कायम होतातच. 10वी दिवशी संघानं जमा केली की दुसऱ्या दिवशी आम्ही पैसे जमा करू. आता आमचं पैसे जमा झालं बघा 2 तारखेला. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही सभाचा आमचा अडचणीत येईल दूध उत्पादक हे आम्ही कधीही हे केलेलं नाही. त्या सभासदाचा फायदा झाला पाहिजे या दृष्टीनं आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून केंद्र मानूनच आम्ही हे सगळं काम करत आलेलो आहे. ह्यामध्ये राजकारण नाही, बाकी काही नाही. तुम्हाला संस्था चालवायची ही सगळ्या दूध उत्पादकांची आहे, ते आहेत म्हणून आम्ही आहे. ते नसल्यावर आम्ही कशाला राहतो सगळे. तर अशा पद्धतीनं त्यांचाही आमच्यावर गेली 50 वर्षे झालं मोठा विश्वास आहे. विश्वासाला तडा जाऊन दिलेला नाही. अशा पद्धतीनं आजपर्यंत आम्ही ह्या संस्थेचं काम करत आलेलं आहे. आमची पंच कमिटी असेल, आमचा विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.